नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वामी समर्थ। भगवान शिवाची पूजा करताना करा हे खास 6 उपाय। भांडार, अन्न आणि पैशाने भरून जाईल घर। ज्योतिषशास्त्रात श्रावण सोमवारी विशेष उपाय करण्याचा नियम आहे। हे उपाय केल्याने साधकाच्या सर्व इच्छा पूर्ण होतात। यासोबतच करिअर आणि व्यवसायात प्रगती आणि यश मिळते। जर तुम्हाला देवांचे देव महादेव यांनाही प्रसन्न करायचे असेल तर श्रावण महिन्याच्या 4थ्या सोमवारी पूजेदरम्यान हे उपाय नक्की करा। श्रावण सोमवारसाठी उपाय नंबर 1। जर तुम्हाला देवांच्या देवता महादेवाला प्रसन्न करायचे असेल तर श्रावण महिन्याच्या 4थ्या सोमवारी भगवान शिवांना गंगाजलाचा अभिषेक करा। तसेच शिव तांडव स्तोत्राचा पाठ करा। त्यानंतर बाबांना तुमची इच्छा सांगा। हा उपाय केल्याने साधूंची प्रत्येक इच्छा पूर्ण होते। नंबर 2। अविवाहित व्यक्तीला लवकर लग्न व्हावे आणि त्याला आवडीचा जीवनसाथी मिळावा म्हणून श्रावण महिन्याच्या 4थ्या सोमवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर त्याने भगवान शिव यांना कच्च्या गाईच्या दुधाने अभिषेक करावा। हा उपाय केल्याने भगवान शिव लवकरच प्रसन्न होतात। नंबर 3। वैवाहिक जीवनात सुख आणि शांतीसाठी श्रावण महिन्याच्या 4थ्या सोमवारी शिवलिंगावर तूप अर्पण करा। सोप्या शब्दात सांगायचे तर भगवान शिव यांना तुपाने अभिषेक करा। त्यानंतर शुद्ध पाण्याने किंवा गंगाजलाने भगवान शिव यांना अभिषेक करा। नंबर 4। जर तुम्हाला तुमची आर्थिक स्थिती मजबूत करायची असेल तर श्रावण महिन्याच्या 4थ्या सोमवारी पारद शिवलिंग घरी आणा। त्यानंतर पारद शिवलिंगाची भक्तिभावाने पूजा करा। हा उपाय केल्याने वास्तुदोषाशी संबंधित सर्व समस्या दूर होतात। नंबर 5। शनिदेवाचा आशीर्वाद मिळवण्यासाठी श्रावण महिन्याच्या 4थ्या सोमवारी स्नान आणि ध्यान केल्यानंतर काळ्या तिळात मिसळलेल्या गंगाजलाने भगवान शिव यांना अभिषेक करा। हा उपाय केल्याने राहू आणि केतूमुळे येणारे अडथळे देखील दूर होतात। नंबर 6। श्रावण महिन्याच्या 4थ्या सोमवारी विधिवतपणे भगवान महादेवाची पूजा करा। पूजेनंतर तुमच्या पूर्ण शक्तीने आणि भक्तीने गरिबांना अन्न, पाणी, पैसे आणि कपडे दान करा। असे केल्याने अन्न आणि पैशाची कमतरता दूर होते। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कॉमेंट मध्ये नक्की सांगा। आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक्स फॉर वॉचिंग।